एकनाथी भागवत अध्याय क्रमांक 7 श्लोक क्रमांक 63. आता या 7व्या अध्यायामध्ये यदुराजा आणि अवधूत यांचा संवाद चाललेला आहे आणि यांच्या संवादामध्ये यदुराजाने प्रश्न केले अवधूतांना आणि त्याचं उत्तर म्हणून आता अवधूत त्यांना काय करतात, अवधूत दत्तात्रय 24 गुरुचं वर्णन चाललंय आता का नाही. 24 गुरुचं वर्णन करून सांगतात त्यांना. त्यापैकी आपण पाहिले कपोत पक्षाचं उदाहरण पाहतोय आपण. कपोत पक्ष का नाही म्हणजे पारवे कबुतरांना मी गुरु का मानलं हे सांगतेत. आपण काल का थोडासा सारांश पाहिला त्याचा. आता आज पाहू परत आणखी काय सांगतात पुढे. दृष्टवा तान लुब्धकाम कशी दृश्यातो वनचेराहा जगृहे जाल मातत्यम चरता स्वलायंतिके. श्लोक क्रमांक 63. तेव्हा वनामध्ये संचार करणाऱ्या एका पारद्याने भवितव्यानुसार आपल्या घराजवळ फिरणाऱ्या त्या कपोताच्या पिलांना पाहून आपले जाळे टाकून त्यांना त्यात पकडले. माता पिता गेली दुरी उडते पिले निडा भितरी शुद्धेने पिडले भारे निघाले बाहेरी अदृष्टे. आता काल पाहिलं आपण काय होतं, पिल्ल मोठ्याली झाली होती. मग त्यांना त्या नराने आणलेलं म्हणजे जो कबूतर आहे त्या कबुतराने आणलेलं अन्न पुरत नव्हतं ना, कारण 2 मोठ्याली पिल्ल आणि एक मादी एवढा सगळ्याला खायला घालायचं म्हणजे पुरत नव्हतं. म्हणून ती मादी दोघं पण जायला लागले अन्नाच्या शोधामध्ये आणि त्या जवळपास त्यांना मिळत नव्हतं अन्न भरपूर. मग लांब लांब जाऊन ती अन्न शोधून आणायला लागली. असेच ते बाहेर निघून गेले आणि बाहेर निघून गेले लवकर काही येणार ते नर आणि मादी का नाही, कबुतरी ते काय लवकर येणार. म्हणून ह्या पिल्लांना फार भूक लागली आणि भूक लागली म्हणून ती चव 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 करून काय झाले म्हणजे चव चव करून आपले निघाली बाहेर, गारठ्याच्या बाहेर निघाली. आणि गारठ्याच्या बाहेर निघाले म्हणजे काय झालं, मग ती भुकीने व्याकुळ झाल्यामुळे ती गारठ्यातून बाहेर पडली. ते वनी कोणी एक लुब्धक पक्षे बंधनी अति साधक ते नेते कपोत बाळक अदृष्टी ते खदी खिले. त्या रानात एक पारधी आला. त्यावेळेस काय झालं, त्या रानामध्ये एक पारधी आला होता आणि त्या पक्षी जाळ्यात पकडण्यात तो फार तरबेज होता. त्याचा धंदाच होता त्या पारध्याचा काय, पक्ष्यांना पकडायचं, पक्ष्यांना जाळं लावायचं आणि पकडायचं. आणि नेमकी त्या पारध्याने त्या पिल्लांना पाहिलं गारक्याच्या बाहेर आलेले. त्याने पसरून या काळ जाळे पाशी बांधिले ती बाळे कपत कपोतीचे वेळे राखत केवळ राहिला तत्क्षणी. त्याच वेळेस काय झालं, त्याला त्या पिल्लांना पाहिल्या बरोबर त्यांनी आपलं लगेच जाळं टाकले ते पिल्लांच्या जवळ. ते पिले जाळ्यात अडकवली आणि मग तो कपत कपोती यांची वाट पाहू लागला, कारण त्यांना तिथेच ते पकडता येईल अशी त्याला आशा होती. यांनी काय केलं, त्याला माहिती आता ही पिल्ल येतं आणि पिल्ल जे अर्थी आता या जाळ्यामध्ये सापडल्यात ते अर्थी आता ह्या पिल्लाचे आई वडील म्हणजे नर आणि मादी ती काय होणार, ती नक्की बाहेर गेलेली असणार, ती येणार आणि आल्यावर त्या पिल्लांच्या नादानी त्या जाळ्यामध्ये सापडणार. म्हणजे त्याला काय झाले, हे 2 आणि ते 2 4 पक्षीचे शिकार त्यांना सापडले. कपतश्य कपोतीच प्राजा पोषे सदोस्तुकोहम गतो पोषणा मादायम स्विनाड मुप जगमतुहु. श्लोक क्रमांक 64. तो कपोती जी आपल्या पिलासाठी भक्ष्य आणावे म्हणून दूर गेली होती ती खाद्य घेऊन आपल्या घरट्याजवळ आली. बाळकांच्या अतिप्रीती कपोता आणि कपोती चारा घेऊन येते निडा प्रते लवला आहे. पिलावरील उत्कट प्रेमाने आता ती शेवटी नरमादी होती ना आई वडील त्या पिल्लांचे, आता त्याला किती त्यांच्यावरचं प्रेमानं असणार का नाही, उत्कट प्रेम असणार. ते असे ते जोडपे चारा घेऊन तत्परतेने घाई ते घरच्याकडे परत आले. का त्यांना वाटलं असं आपल्या पिल्ला आता उपाशी इथं, त्यांना फार भूक लागली असन म्हणून त्यांनी चारा शोधला आणि घाई घेऊन ते घरच्याकडे आले. स्त्री सुखाची आसक्ती त्याची वाढत्या दुःखाची स्तुती श्री संगे दुःखा प्राप्ती सांगू किती अनिवार. आता ते एकनाथ महाराज सांगतेत बरं, त्यांनी वर्णन केलं ना एकनाथ महाराजांनी की बाबा ते अवधूत म्हणाले की स्त्री सुखाची आसक्ती हेच दुःखाच्या वाढीस कारण असते. मूळ दुःखाला कारण कोण आहे, स्त्री आहे. स्त्री म्हणून एकट्या जीव आपण म्हणतो ना, एकट्या जीव सदाशिव. एकट्या असलं म्हणजे त्याला कसलं टेन्शन आहे का, काहीच टेन्शन नाही त्याला. एकट्या पुरतं करायचं खायचं त्याला लागतं किती का नाही. पण स्त्री असली म्हणजे स्त्री आली म्हणजे बायको आली, बायको आली की मुलं आले परत त्याच्या संबंधाने नातं होतं आलं का नाही. मग तिचं नातं परत याचं नातं सगळाच परिवार वाढत चालला ना, म्हणजे सगळंच वाढत चालतं. म्हणून मूळ दुःखाला कारण कोणी, स्त्री आहे. तिच्यापासून दुःखाला कारण वाढत असतं. म्हणून त्या स्त्री संघाने केवढे दुःख भोगावे लागते म्हणजे काय सांगावे, अवधूत सांगतात. असं एकनाथ महाराजांनी वर्णन केलंय की अवधूत म्हणतात काय सांगायचे म्हणले, किती दुःख भोगावं लागत आहे. आता ह्या कपोत पक्षाला त्या कपोतीमुळे एवढं दुःख भोगायची पाळी आली का नाही.
आणि माणूस एकत्र का आलेला असतो, म्हणजे माणूस म्हणा किंवा पक्षी म्हणा एकत्र का आले ते त्याला सुख व्हावं म्हणून आलेत. पण सांगा बरं त्यांना त्या एकत्र येण्यामध्ये त्याला किती सुख मिळालं आणि किती दुःख मिळालं. सुख मिळतं किती, सुख किती मिळतं आपल्याला, जवा एवढं सुख, आणि दुःख किती, पर्वता एवढं. म्हणजे ते जवा एवढ्या सुखासाठी पर्वत एवढं दुःख सहन करायचं सामर्थ्य जीव ठेवतोय. पण जर तेवढं त्या प्रपंचामध्ये जर सुख तेवढं जर सोडून दिलं ना तर त्याला पर्वत एवढं सुख मिळेल. पण हे त्याला कळत नाही. पर पुरुषाशी देवाया दुःख, स्त्री संगोची आवश्यक, पुत्र पौत्र द्वारा देख नाना दुःख भोगवी. पुरुषाला दुःख जर द्यायचं असेल तर स्त्री हे फार मोठे कारण आहे. पुरुषाला दुःख होत असेल ना तर फक्त स्त्रीमुळेच होतं, हे सगळ्यात मोठे कारण आहे. त्यामुळे पुत्र पौत्राधिकांच्या काळजीने त्याला नाना प्रकारचे दुःख भोगावे लागतात. मुलांची काळजी का नाही, नातवांची काळजी, त्याला कोणाची काळजी करावं लागत नाही. त्याला बायकोची काळजी, स्वतःला का असो नसतो त्याचा काही विचार नसतो त्याला. बायकोला कमी नाही पडलं पाहिजे, मुलांना कमी नाही पडलं पाहिजे, त्यांच्या शिक्षणाला कमी नाही पडलं पाहिजे, ते उच्च शिक्षण त्यांना झालं पाहिजे, ते चांगल्या कामाला लागले पाहिजे, त्यांचं कल्याण झालं पाहिजे. त्यांच्या कल्याणाचा तो विचार करतो, स्वतःकडे पाहत नाही, स्वतःचा विचार करत नाही. म्हणून ते सांगतात की दुःखाला कारण कोण आहे, स्त्री आहे. कपोते स्वात्मा जान्विक्षम बालकानम जाल सवृत्तान तानभ्यधावत क्रोशांती क्रोशो तो भृश्य दुःखिता. हा श्लोक क्रमांक 65. कपोतीने जाळ्यात अडकलेल्या व ओरडत असलेल्या आपल्या पिलांना पाहिले, मात्र लगेच तीही दुःखाने आक्रोश करीत त्यांच्याकडे धावली. बघा आता ती आई असते ना, तव काळा जाळी एक वेळे, कपोती बांधली देखे बाळे, तोंड घेऊन पेटी कपाळे, आक्रोश लोळे दुःखित. कपोतीने आपली पिले त्या काळाच्या मुखाप्रमाणे त्या जाळ्यामध्ये गुंतलेले पाहिले आणि मोठमोठ्याने आक्रोश करायला लागली, मोठमोठ्याने रडायला लागली. आता लेकरावर संकट आले, आई कशी रडत असती, तशी ती आता आक्रोश करायला लागली. पक्षी कसे आक्रोश करतात, त्यांच्या आवाजामध्ये वर्ग का नाही, बाकीच्या आणखीन बोलायचा प्रयत्न करतात मदतीला. श्री सुख एक मिनिट कुठे गेलं, बाळे चरफडिता देखे जाळे, आक्रदोनी दे आरोळे, बाळा सन्मुख धावे वेळोवेळी, दुःखे तळमळी दुःखिती. ती बाळे धडपडत आहेत, ओरडत आहेत, ते पाहून कपोती वारंवार जाळेजवळ जाऊ लागले आणि दुःखाने आक्रोश करू लागली. तिला माहिती आता आपण जवळ गेलो तर आपण गुतणार आहे. आता त्यांना गुतलेलं आहे, त्यांना काढायचं कसं, ती काढू शकत नाही, कारण ही त्यांना काढायला गेली की ती गुतणार आहे त्या जाळ्यामध्ये. म्हणून ती काय करते, असं आक्रोश करते आणि बाकीच्या कोणी मदतीला हाका मारते, मदतीला या आणि माझ्या पिल्लांना त्यातून सोडवा म्हणून. सा सकृत सेना गुणिता दीन चित्ता जयमया, स्वयं चाबदत्तम शिचा बद्धा न पश्चात स्मृती. ही श्लोक क्रमांक 66. चिरस्नेहाने बद्ध झालेली व चित्त फारच विषण्ण दीन झाले आहे अशी ती कपोती भगवंतांच्या मायेने स्वतःचे देहभान विसरून व आपली पिले जाळ्यात अडकली आहेत हे पाहून ती स्वतः त्या जाळ्यात बद्ध झाली. शेवटी तिला दम निघाला नाही. दुःख द्यावया भ्रताराशी, आक्रंदे कपोते चालेली कैशी, शतगुणे स्नेह वाढला तिशे मृत पुत्र असो दे कोणी. ती मृत पिलांना पाहून शेवटी काय झालं, दडफडत शेवटी ती पिलं त्या जाळ्यामध्ये त्यांनी प्राण सोडून दिला. आणि प्राण सोडलेला पाहून त्या पक्षीला काय झालं नाही, दम निघाला नाही. मग ते मृत पिलांना पाहून तिने कपोतीचे अंतकरण प्रेम, एवढं प्रेम त्यांचं उतू आलं, एवढं शोक झाला, एवढं दुःख झालं तिला की काय झालं, ती विजीर्ण होऊन गेली पार. ती कपोती आपल्या पिलांकडे तिने झपावली, शेवटी गेलीच ती त्यांच्या पिलांकडे. त्या पुत्र स्नेह केले वेडे, गुण आठा ठेवून रडे, हिताही तन देखे पुढे, बळीचे पडे जाळा तू. पुत्र स्नेहाने तिला एवढे वेळ लागले होते की त्या वेड्याच्या भरात तिला आपला एक माग आपला नवरा आहे, म्हणजे काय एक आपला कपूत पक्षी आहे का नाही, आपण तिला त्याचंही भान नाही राहिलं. एवढे ते प्रेमामध्ये काय झाली, ती विडी होऊन गेली. आणि तिला माहिती ना ती पिलं पण मेलेली इथं. मग तिने विवेकाने विचार करायचा ना, आता शेवटी पिलं तर गेलीच, अजून नवरा आहे ना आपला, आपण निघून जाऊ, परंकी होतील आपल्याला, असा तिने विचार केला का, नाही केला. प्रेम पाशामध्ये, कारण प्रेम स्नेहाचं जाळ आहे ना, हे जाळच असं खतरनाक आहे, असं भयंकर आहे. ती काय करतं, त्या जीवाला विवेक असं विचार करून देत नाही चांगला, ते म्हणजे ती खिचून घेतं, ओढून घेतं जाळ. आणि त्या जाळ्यामध्ये, आणि ह्या जाळ्याचा फायदा घेऊनच काय करतात बाकीचे जे असतात ना, त्याला ते त्या जाळ्यामध्ये त्यांचं ते जाळच असतं बघा एक रचनेच. मग आता खरोखरचं काय पक्षधाराचं जाळ असतं, काही आपल्या समाजामध्ये जर पाहिलं ना आता लोकांच्या मध्ये, आपल्या मानवामध्ये पॉलिटिक्स म्हणतो आपण त्याला, राजकारण म्हणतो, डाव म्हणतो आपण त्याला का नाही, असे डाव टाकायचे आणि त्या डावामध्ये काय करायचं, त्याला खिचून घ्यायचं.
मग काय जेव्हा असतात कसं खिचून घ्यायचं, मग ते काय असतं, मग स्नेहाचं जाळ लावायचं, स्नेहाचं जाव टाकायचे, त्या प्रेम पाशामध्ये त्याला बांधून घ्यायचं. मग कसं ते गुतन ह्याच्यामध्ये का नाही, असं असतं का नाही ह्या जाळ्यामध्ये मानवामध्ये. अशा प्रकारचं जाळ लावून त्याच्यामध्ये ते गुंतवलं जातं. तसं मग ते जीवाला समजत नाही. ते मोहापोटी त्या स्नेहापोटी तो काय करतो, चांगला विचार करत नाही आणि नको ते विचार करून त्याच्यामध्ये जाऊन स्वतः त्यात गुंतून जातो आणि जखमी होतो, दुःखी होतो. मग त्याचे गुण आठवून ते आक्रोश करू लागली. ते पिल्लांना मेलेलं पाहून त्या मग आक्रोश करायला लागली. त्यांचं दुःख आठवायचे काय, त्यांचे ती गुण आठवायची. ते कसे खेळायचे, कसे बागडायचे का नाही पिल्ल का नाही, तिची लेकरं त्यांची. मग स्वतःच्या जीवाची तमा न बाळगता त्या जाळ्यातच तिने उडी घेतली आणि स्वतः त्यात गुंतून बसली. माया मोहे भुलली कैशी, जेत बांधले देखे पुत्राशी, ते जाळी घाली आपणाशी, मोहे पिशी ते केली. बघा, ही मायाचं जाळच असं आहे. हे मोह माया आहे ना, त्या मोह मायाचं जाळ कसं आहे, हे असंच आहे बघा. ती काय करतं, सगळ्या जीवाला भुरळ पाडतंय. सांगा बरं, ही आपण आज रात्रंदिवस बघतोय, सगळं भुललेलं आहे का नाही जग. कुठं भुललेलं आहे, ह्या मोह मायेनेच भुललंय का नाही. ह्या मायेने भुरळ घातलेली आहे प्रत्येक जीवाला. आणि प्रत्येक जीव काय करतोय, हे सगळ्याला सत्य समजतोय, खरं समजतोय आणि रात्रंदिवस पळतोय आणि दुःख भोगतोय. भोगतो का नाही दुःख, सांगा बरं मला. प्रत्येकाला माहिती आहे का नाही, ज्याला मला तू मरणारच आहे. प्रत्येकाला माहिती आहे का नाही, सगळं खायला पिळणार घालणार भगवंत कोणी, चारा देणार कोणी, भगवंत देणार आहे. काय जसं द्यायचं प्रारब्ध असेल तसंच होणार आहे, हे सगळ्याला माहिती आहे का नाही. पण जीव करतो का तसं, तसं वागतो का तो, नाही वागत. का वागत नाही, त्याला वागतंय ना मी करतोय, मी. हा अभिमान आहे ना, अभिमान, हा अहंकार त्याला गप्प बसून देत नाही आणि ह्याच्यामुळे त्याला दुःख बघावं लागत बरं का. म्हणून का तर ह्या मोहमायामुळे त्याला भुरळ पडलेली असते आणि तिलाही तशीच त्या मोहमायामुळे भुरळ पडली. आणि जिथे पिले काळाच्या पाशात पडली होती बघा, ज्या काळाच्या पाशामध्ये जो त्या जाळ्यामध्ये ती पिलं गुतून मरून गेली होती, त्या जाळ्यात तिने स्वतःला अडकून घेतले आणि मोहाने तिचे चित्त भ्रमिष्ट झाली होती. का तर मोहाने चित्त भ्रमिष्ट झालं, त्याला सारा साराचा तिला काय करता आला, निर्णय घेता आला नाही, त्याला विचार करता आला नाही सारा म्यासाराचा आपण काय केलं पाहिजे नेमकं. आता तिने जर साराचा विचार केला असता तिने काय, तर माझा मालक मार्ग आहे अजून आपल्याला परत किती काय होतील. आता ही शेवटी गुतले तर गेलेच ती. आता काय त्याचा अर्थ नाही, ती गेलेलीच येतं. पण त्याचा विचार करता आला का तिला, का तर ह्याला कारण मोह माया, हा मायेचा पाश आहे आणि त्या पाशामध्ये ती गुतले गेले. माणसाला त्या ठिकाणी विचार करता येत नाही. म्हणून कपतोषात्मजानम बद्धानात्मनाप्यधिका प्रियनवयन भार्याचात्मना समम दीनम विलालपत्ते दुःखिती. श्लोक क्रमांक 67. आणि कपोताने तर प्राणाहून प्रिय अशा पिलांना व स्वतःच्या स्त्रीला बद्ध झालेले पाहून दिनपणाने फार विलाप केला. अंतरला श्री बाळकी कपुता तो एकाएकी रुदन करी यादोमुखी अतिदुखी विलपत. याप्रमाणे स्त्री आणि बालकी बघा, आता आपली बायको आपली मुलं त्या जाळेमध्ये गुंतलेली पाहिलेत आणि त्यांनी त्याच्यामध्ये प्राण सोडून दिलेला हे पाहतानाच ते कपोत आला ना तिथं. आता त्याने ते सगळं पाहिलं आणि खाली मान घालून आक्रोश करू लागला, मोठमोठ्याने विलाप करू लागला. कुणासाठी विलाप करू लागला, बायकोसाठी आणि मुलांसाठी विलाप करू लागला. जीवाहुने प्रिय अधिके ते निर्जीव देखिले बाळके अनुकूल अनुरूपके भार्या देखी अंतरली. प्राणाहून प्रिय असलेली बघा ती बायको कशी प्राणाहून प्रिय आहे का नाही. पिल्ले पण कशी येतं, ते प्राणाहून प्रिय येतं. ते सगळे गतप्राण झालेले त्यांनी पाहिले आणि आपल्याला अनुकूल असलेली भार्या ही त्यांनी जाळ्यात पडून मरण पावलेली पाहिले आणि त्याला सळी दिसल्यावर तेव्हा तो मोठ्याने आक्रोश करतोय. आहो मा पश्चातपायम मल्प पुण्यश्य दर्भते अतृप्त सा कुतार्थश्यम गृहस्त्रिये वर्गिको हतः. श्लोक क्रमांक 68. तो आक्रोश करू लागला, माझा कसा नाश झाला पहा, म्हणजे माझ्या संसाराचा. माझे पुण्य अल्प आहे, बुद्धी मूढ आहे, मी जो यहिक सुखामध्ये अतृप्त आहे आणि परलोकीचे सुखही ज्याने संपादन केलेले नाही, अशा माझ्या जीवनात धर्म अर्थ काम या तिन्ही पुरुषार्थाचा घात झाला म्हणून आक्रोश करायला लागलाय. काय म्हणतो ते कपट पक्षी, काय म्हणतो जीव तरी आपला, सांगा बरं. त्या मोह मायेमध्ये आज सगळे दुःखी कशामुळे, प्रत्येक जण रडतोय हसतोय कशामुळे, या स्नेहामध्ये बांधला गेलेला आहे. प्रत्येक जण गेला का नाही बांधला प्रत्येक स्नेहा. आज स्वतःची काळजी कुणाला आहे हो. प्रत्येक जर कुणाला स्वतःची काळजी असते ना तर त्याने स्वतःचं कल्याण करून घेतलं असतं, पण त्याला स्वतःची काळजी नाही. त्याला काळजी कुणाची आहे, हा माझी बायकोची, माझ्या मुलांची का नाही, माझी आई, माझे वडील, माझे भाऊ, माझी बहीण का नाही,
माझे आमके, माझे तमके, माझे गणगोत, खरंय सगळ्यांची काळजी प्रत्येकाला. स्वतःची काळजी कोण करतोय? करतो कोण स्वतःची काळजी? नेमकं मी आलोय कशासाठी, मी कोण आहे, मला कुठं जायचंय, याचा कधी विचार करतोय का कोण? कोणीही करत नाही. मग हेच वाल्मिक ऋषीला सांगितलं होतं नारद मुनींनी. अरे म्हणले काय तू नेमकं, तू कोण आहेस म्हणले, आणि कोणासाठी करतोय म्हणले? तू ज्यांच्यासाठी करतोय ते तुला सहाय्यभूत आहेत का? तू त्यांना विचारलं का? तू ज्यांच्यामुळे हे पाप करतोय त्या पापामध्ये सहभागी होतील का? जाऊन विचार बरं तू त्यांना, बायकोला. आणि मग विचारायला गेल्यावर मग म्हणले नाही बाबा, तुझी जबाबदारी म्हणले ती करायची, आम्ही का सहभागी व्हावं त्या पापामध्ये? आणि मग त्याला कळालं होतं. मग त्यालाही कळलं नारद मुनी भेटले म्हणून, त्याला संत भेटले म्हणून. आपल्या आयुष्यात अजून संत आले नाहीत. ज्याच्या आयुष्यात आले त्यांना पण कळलं पाहिजे. कळलं का त्यांना तरी? सांगा बरं मला. ज्यांच्या आयुष्यात नाही आले त्यांचं सोडून द्या, पण ज्यांच्या आयुष्यामध्ये संत आले त्यांना तरी कळलं का? संतांनी सांगले तरी सुद्धा. का बरं? कारण ते हा मायेचा पाशेच एवढा भयानक आहे, त्याच्यामध्ये गुतला ना ते तो सोडण्याचा प्रयत्न करीत नाही, तो जास्त गुताचा प्रयत्न करतो. कसं आहे मला सांगा, तसंच आहे का नाही सांगा बरं? सुट्याचा प्रयत्न करतो का जास्त गुताचा प्रयत्न करतो? बरं कुणाला कळत नाही का सांगा बरं? चांगला विचार करा बरं. प्रत्येकाला कळतं, पण विचार करतो का? आणि अशा जीवाला सांगायला गेलं ना, त्याला ऐकू वाक्यात नाही बरं का ह्या गोष्टी. ही वैराग्य, ही काय परमार्थन, आणि ही काय हे असलं ऐकू वाक्यात नाही. नाही नाही, ही मला सांगूच नको म्हणतो. ही माझ्या ऐकण्याची मनस्थितीमध्ये नाही. त्याला असं ती वाहून देतो त्या मनाला, त्या अंतकरणाला. कुठं? त्या दुःखामध्ये. त्याला ती दुःख पचवायला देते. दुःख त्याला भोगायला बरं वाटतं, पण ही सुखाचं बोलणं आहे ना, ही स्वतःच्या स्वरूपाचं जे खरं आहे ना, जे सत्य आहे ना, ते त्याला ऐकायला नको वाटतं. ही जीवाची स्थिती बघा अशी आहे का ना? बरोबर सांगा मला, काय होतं जीवाला? एखाद्याला लय दुःख, भयानक दुःख झालं, आणि त्या दुःखाचे समज त्यांच्या घरातलं कोण गेलं किंवा काय झालं, किंवा आणखी काय त्याची हानी झाली भरपूर, आर्थिक हानी झाली असेल, मानसिक हानी झाली असेल, त्याला आपण जाऊन समजून सांगायला बसा, तुम्ही बघा काय म्हणतोय तो. हे नको सांगू म्हणते, काय म्हणतोय हे मला ऐकायचं हे नाही काय. आणि जरी त्याला सांगितलं आपण तर त्याला कळतं का? अहो असाच आता आपण बघितलं नाही का, असाच आत्मदेव ब्राह्मण मुलगा होत नाही म्हणून आत्महत्या करायला चालला होता. ब्राह्मण होता आत्मदेव नावाचा, भागवतामधली कथा आहे. आणि त्याला एक ब्राह्मण भेटला, एक साधू भेटला. अरे म्हणले तू काय करतोय? म्हणले मला मुलगा होत नाही, काय करू म्हणले. माझी गाय म्हणले, गाय अशी म्हणले तिला कधी गर्भधारणा होत नाही, ती पण वांजच आहे. माझ्या घरात, माझ्या दारातली झाडं अशीच म्हणले, त्या झाडाला कधी फळं लागत नाहीत. मी कधी घरी फळं घेऊन आलो की ती फळं कधी घरात टिकत नाहीत, सडून जातात म्हणले सगळे. मग असं असताना जगून मी काय करू? मला मुलगा होत नाही, मला मूलबाळ होत नाही. किती वर्ष झालं माझ्या लग्नाला, सगळे माझ्याकडं, पण मला मूलबाळ नाही म्हणून मी दुःखी आहे, आणि म्हणून मी आत्महत्या करतोय. तुम्ही साधू इथं, तुम्ही संत इथं, तुम्ही कृपा करा माझ्यावर, आणि मला काय होऊ द्या, मला मूलबाळ होऊ द्या. मग सांगा बरोबर. मग साधून त्याला उपदेश केला. अरे म्हणले इथं मुलं बाळ होऊन कुणाचं भलं झालंय? कुणाला सुख मिळलंय म्हणले मुलं बाळ होऊन? मिळालंय कुणाला सुख? साधूने त्याला उपदेश करायचा भरपूर प्रयत्न केला, पण त्यांनी ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता तो. मला हे नाही, मला पचत, मला हे नाही लागत, मला मुलगाच पाहिजे. मग साधूने त्याला फळ दिलं, त्याला मुलगा झाला. काय ती कथा तुम्हाला सगळी माहिती आहे. शेवटी काय झालं? शेवटी परत आणखीन त्या जे गोकर्ण होता ना, त्या गोकर्णाने त्याला उपदेश केला परत, आणि त्याला ते जे साधूने सांगितलं होतं का आधी, तेच परत त्याला सांगितलं, आणि वनात जावं लागलं. म्हणजे त्यावेळेस त्याला ते कळलं. आधी कळलं का त्याला? नाही कळलं. म्हणजे त्या जीवाला जो स्नेह पाशामध्ये गुंतलेला आहे ना, त्या जीवाला तुम्ही किती जरी उपदेश केला ना, तरी त्याला तो समजत नाही, त्याला कळत नाही. त्याला वाटतं हे काय सांगायला लागलंय मला हे असलं. असं असतो तसं तुझे कपत पक्षी, त्यांनी सगळा आपला परिवार त्या जाळ्यामध्ये गुंतलेला पाहिला, दुःखी झाला, मोठमोठ्याने आक्रोश करायला लागला. आणि आता काय बोलतोय बघा, धर्म अर्थ काम आणि काम या तिहीचा आश्रय गृहाश्रम, तो भंगला मी अनाश्रम अतृप्त काम सांगुनी. बघा, गृहस्थाश्रम हा सगळ्यात मोठा धर्म अर्थ काम यांचं आश्रयस्थान आहे का नाही? त्या गृहस्थाश्रमामध्ये धर्म करता पाळता येतो, अर्थ काम हे सगळं प्राप्त करता येतं. आणि तो असा माझा असणारा गृहस्थाश्रम आज मोडून गेला. माझ्या इच्छा पूर्ण न होताच मी आश्रमहीन झालो. माझ्या सगळ्या इच्छा धुऱ्या राहिल्या. माझी बारीक बारीक बाळ होती, ती मोठी व्हायची होती, ती त्यांच्या कामाला लागायची होती. मग आम्ही त्यांचं कौतुक पाहिजे होतं, त्यांचे लग्न व्हायचे होते, असं ते बोलायला लागला का नाही? त्यांचा संसार, सुखाचा संसार आम्हाला पाहायचा होता, पण माझा सगळा संसार अर्धवट मोडून गेला, अर्ध्याहून डाव मोडला माझा सगळा संसाराचा, असं ते बोलायला लागला. आता बघा, पूर्व पापाचा आवर्तो मज सांगोनी अकृतार्थू, माझा कामो नवता तृप्तो धर्म कामार्थू भंगला. मी कृतार्थ होण्यापूर्वीच पूर्वी जन्मीच्या पापांच्या भोवऱ्याने माझ्या 3 पुरुषार्थाचा नाश केला. बघा काय झालं म्हणले, मी कृतार्थ होण्यापूर्वी म्हणजे माझी मनाची तृप्ती होण्यापूर्वीच, हा जो संसार आहे ना माझा, हा जो संसार चाललेला आहे माझा सगळा,
ह्याच्यामध्ये माझं मनाचं समाधान होईपर्यंत, इच्छा तृप्त व्हायच्या आधीच म्हणले काय झालं, काळाने घाला घातला आणि माझ्या परिवाराचा नाश करून टाकला. काय भारी विषय बघा. गृही त्रैवर्गोची भंगला, चौथा पुरुषार्थ असे उरला, तो साधूनी घेऊ वाहिला, आश्रम भंगल्या शिती काय. 3 पुरुषार्थाचा भंग तर झालाच झाला म्हणले बघा. हे 3 पुरुषार्थ कुठला? धर्म अर्थ काम आणि मोक्ष, या त्याचा काय झाला, भंग झालाच झाला. पण आता हा मोक्ष जो परमपुरुषार्थ उरला आहे तो तरी साधून घ्यावा, बाकीचे नाही साध्य झाले तरी काही बिघडत नाही. आयसे मनशी जरी निगुती, हे आर्थी मानी धुर्मती, विषय वासना नोसंगती, कैशिनी मुक्तीला दिलं. असे कोणी जर म्हटले तर ती मूळमती आहे, विषय वासना मला सोडत नाही, मग मुक्ती कशी साधणार. बघा, असं जर कोणी म्हणलं ना, म्हणजे आता आपण विषय नाही झाला का, असं ज्याला कोण सांगायला गेलं ना, त्याला ते ऐकू वाटत ना अजिबात. ते म्हणतं काय मूर्ख आहे तू, मूर्खासारखं मला सांगतोय, माझा परिवाराचा नाश झालाय सगळ्यांना, तू सांगतोय मुक्ती प्राप्त करून, आता गेले ते गेले जाऊ दे, असे कसे जाऊन देऊ मी त्यांना. हा, आता आयुष्यभर त्यांच्याबरोबर प्रपंच केला, ते निघतं का माझ्या अंतःकरणामधून. हा, ते कसे लगेच ते सांगायला सुरुवात करतो. काय करतो लगेच, मग ते माझी मुलं असे होते ना तसे, त्यांचं म्हणजे काय त्यांचे गुण आठवतो आणि गुण आठवतो, रडू रडू तर सांगायला लागतो परत. ह्याला मूर्ख म्हणतो परत सांगणाऱ्याला, जो हिताचं सांगत असतो ना त्याला मूर्ख म्हणतो. आणि परत त्याला सांगायला लागतो परत त्याचं, माझी लेकरं अशी करायची, माझी लेकरं तशी करायची, शाळेमध्ये हुशार होती, सगळ्या ठिकाणी चांगली गुणवान होती, असं बोलायला लागतो. बायको पण माझी चांगली होती, अशी होती तशी होती, म्हणून असं गुण आठवतो, रडतो आणि परत त्याला तीच सांगतो. काय सांगतो, संसार सांगतो. तुम्ही बघा, एखाद्या जीवाला साधूनी सांगितलं, अरे बाबा ही संसार मिथ्या आहे, खोटे, सोडून दे आता खबर करायचे ते, तरी पद्धतीला ते सुचत नाही ना, माझी सून अशी करते, माझी सून अशी म्हणते आणि पोरगा असा म्हणतो. त्याला कळत नाही, ती तेवढं पुरतं हा म्हणतो, परत फिरून तिथे येतो का, कारण त्याच्या अंतःकरणाने संसार बसलेला आहे साला, त्याला अंतःकरणाने त्याला संसार खराच वाटतोय. म्हणून मग तो काय म्हणतोय, हे मूढमती, मूर्खाचं बोलणंय म्हणले, हे काय सांगतो म्हणले मला, अरे ही वासना मला सोडत नाही म्हणले, आणि जर मग मला मुक्ती कशी भेटणार, मला मुक्ती भेटणारच नाही. म्या पूर्वी अल्प पुण्य होते केले, या लागी अंतराई घर घेतले, माझे परलोक साधने केले, विधूर केले मज लागी. तो म्हणतो, मी पूर्वी जन्मी फारच थोडे पुण्य केले होते, माझ्याकडनं मागल्या जन्मात पापच जास्त झालं होतं, आणि त्या पापाचं फळ म्हणून ह्या काळाने माझ्यावर काय केली, झडप घातली आणि माझा सगळा परिवार नष्ट करून टाकला, मला स्त्री पुत्रहीन करून टाकले, परलोकीचे साधन माझे साधनच घेऊन गेले. बघा, परलोकाचं साधन म्हणजे माझं हिताचं साधन होतं ना, हे साधनच माझं काळाने काय केलं, झडप मारून घेऊन गेला. कशामुळं, मागले मी फार मोठं पुण्य, काय महापाप केलं होतं, थोडंच पुण्य होतं माझं, म्हणून माझं त्या थोड्या पुण्याचं मला हे सुख भेटलं. आतापर्यंत जे परिवारामध्ये एकत्र राहिलं ना, हे सुख मला कधी भेटलं, ते थोड्या पुण्याचं सुख होतं. म्हणून बघा आता किती फरक आहे ह्याच्यामध्ये, ह्यांच्यामध्ये किती फरक आहे. साधू हा जीव काय म्हणतोय, एक बारीक म्हणजे लक्षात घ्यायची गोष्ट आहे, जीव काय म्हणतोय, पुण्य होतं. कशाला पुण्य समजलं त्यांनी, संसारातलं सुख भोगता येत होतं म्हणून त्याला त्यांनी पुण्य समजलं. म्हणजे संसारामध्ये सुखी चालला होता, मला मुलं बाळ होती, माझी बायको होती, म्हणून पुण्यवान होतो मी, सुखी होतो म्हणून, म्हणजे त्याला त्यांनी सुख समजलंय. आता हे सगळं नष्ट झालं म्हणजे आता पापाचं फळ भोगायला लागलो मी. पण साधू महात्मे असं सांगतात का आपल्याला, साधू महात्म्यांचं उलटे आहे. साधू महात्मे काय सांगतात, ह्या परिवाराच्या संगतीमध्ये सुख नाही म्हणले, हे काय फक्त हे भ्रम आहे, भ्रम सुख असल्याचा, त्याच्यामध्ये सुख आहे का. मग सुख कुठं सांगितलं त्यांनी, त्या परमात्म्याच्या प्राप्तीमध्ये सुख सांगितलंय, त्याचा धावा करा म्हणून सांगितलंय. किती उलटे. आणि त्याला पुण्य समजलंय बरं का, ज्याला असं वाटतं ना त्या परमात्म्याची प्राप्ती करून घ्यावा, त्याला पुण्य म्हणलंय, त्याला पुण्याचं पाठबळ म्हणलंय, ते पुण्याचं फळ त्यांनी ते सांगितलेलं आहे. पण जीवाचं तसं आहे का, जीव म्हणतो ह्या संसार सुखाने बघायला मिळाला ना, व्यवस्थित माझी मुलं असली, माझी बायको असली, माझा परिवार सुखाचा चालला आहे का नाही, घरामध्ये भरभराटीच आहे, बंगला गाडी आहे, सगळं असं असणं म्हणजे काय, त्याच्या दृष्टीने पुण्य आहे. पण का, कारण त्याच्या ठिकाणी भ्रम आहे, त्याच्या ठिकाणी भ्रांती, म्हणून तो तसा समजत असतो. हो का गृही असता गृहस्था, काय परलोक साधे समजता, इतरांची असो कथा, मद साधनता तव होती. सर्व गृहस्थांना परलोक साधतो का. बघा, सगळे जे गृहस्थ आश्रमी असतात मग त्याला परलोक साधतो का, म्हणजे त्या परमात्म्याची प्राप्ती करता येते का, त्याला ते मोक्ष प्राप्त करता येतो का. अशी शंका जर कोणी घेतली तर मी म्हणतो, इतराबद्दल मी काय म्हणत नाही, पण मी मात्र मला मात्र ते साधणे शक्य होते, मला मात्र कसं ते साधणे शक्य आहे म्हणले. ते कोण म्हणतं, ही दत्तात्रय म्हणतात बरं का, आता इतरांचं मी सांगू शकत नाही म्हणले, पण मला मात्र ते साधणे शक्य आहे म्हणले.
अनुरूपानुकुल च यश्यम मे पती देवता शून्य गृहे मा संतज्य पुत्र स्वर्याती साधुभिः. श्लोक क्रमांक 69. माझी अनुरूप अनुकूल व पतिव्रता भार्या मला शून्य गृहात टाकून उत्तम आपल्या अपत्यसह स्वर्गाला जात आहे. बघा आता कपूर पक्ष म्हणतोय परत. आता काय म्हणतोय बघा. स्त्री पुरुषाची चित्तवृत्ती अनुकूल वर्ते धर्म प्रवृत्ती तरीच परलोक साधिती इतरा प्राप्ती ते नाही. स्त्री पुरुषाची मनोवृत्ती परस्परच अनुकूल असून त्यांची धर्माकडे जर प्रवृत्ती असेल तर ते पुण्यकर्म करीत असतील तरच त्यांना स्वर्गलोक साधता येईल. बघा आता काय म्हणतो ह्यो. स्त्री पुरुषाची मनोवृत्ती परस्पर अनुकूल असेल म्हणजे काय. स्त्री आणि पुरुष येतं त्यांची जी वृत्ती एकमेकाला अनुकूल जर असेल तर मग त्यांची धर्माकडे प्रवृत्त होती वृत्ती. त्यांची कुठं होती वृत्ती. धर्म करावा म्हणजे सात्विक कर्म करावा, पुण्याचं कर्म करावा, दान धर्म करावा का नाही, वाईट कर्म करू नये. वृत्ती कशी होती त्यांची धर्मासाठी प्रवृत्त होती. आणि धर्माच्या प्रमाणे प्रवृत्त झाली म्हणजे असं सात्विक कर्म केलं, दान धर्म केला का नाही दोघांनी मिळून तर त्यांच्याकडे ते पुण्यकर्म होतं. आणि पुण्यकर्म झालंच तर त्यांना स्वर्गलोक प्राप्त करता येतो. त्यांना काय मिळतो. स्वर्गलोक मिळतो. एकाच्या भार्या ते तोंडाळा, एकाच्या ते बहु ओढाळा, एकाच्या ते अति चांडाळा, एके दुशीला दुर्भागा. कुणाची स्त्री जर बांखोर असन बघा. कोणाची बायको काय असते नुसतं वांग्या करणार असते. नुसतं तोंड टाकायचं तिने. ह्याच्यावर तोंड टाक, त्याच्यावर तोंड टाक, त्याच्यावर तोंड टाक. कुणाची आळशी असते काहीच नाही फक्त तिला वाटतं नुसतं झोपून राहावं. मी नुसतं झोपून राहावा वास. काही काम नसावा, काय नसावा, कुणी संघ आपल्या संघ बोलावा सुद्धा नाही बरं का. अशी आळशी असते. कुणाची धनलोभी असते. तिला वाटतं दुसऱ्याकडे आहे ना सगळं माझ्याकडे असावं, माझ्याकडे तर असावाच असावा, पण दुसऱ्याचं आहे ना सगळं त्यांच्यापेक्षा माझ्याकडे जास्त असावा. हा अशी धनलोभी असते. कुणाची दृष्ट असते तिला काय दुसऱ्याचं वाईटच करावं वाटतं का नाही. कुणाची शिलभ्रष्ट असते ती कधी नवऱ्या म्हणजे पतिव्रता राहत नाही. ती आपल्या नवऱ्याच्या हे करत नाही काय म्हणजे परपुरुषाबरोबर ती बाहेर राहणार कुठं काय करणार. काही असे असतात. अथवा कजाग असते का नाही. अथवा काय कजाग म्हणजे काय मला नाही सांगतात. शिलभ्रष्ट म्हणजे अशा राहणाऱ्या. एकची तो क्रोधू गाडा, एकी अत्यंत खादाडा, एक सोली ती दात धाडा, आरिसा पुढा मांडूनी. बघा एखादी तापट असते, तापट स्वभावाची असते. कुणाची अति खादड असते तर कोणी आरशासमोर उभे राहून दात विस्केत बसते. नुसता सतत बघायचं माझा चेहरा कसा दिसते आणि मी चांगली दिसते का आणि माझं असं होतंय का. काय काय अशा पण असतात. काय कशाचं नुसतं तापट नुसतं तापायचं ताडताड ताडताड फक्त असं नुसतं बोलत राहायचं. कुणा नवरा असू दे, मुलं असू द्या, सासू असू द्या, सासरा असू द्या, फक्त त्यांचे तोंड टाकायचं. हा कुणाचं काय असतं नुसतंच खात राहायचं. चांगलं चांगलं पदार्थ करायचे आणि खायचे, चांगले करायचे आणि खायचे. एके वंगळा आळशिनी, एके त्या महाडिकिनी, एके सुकुमार विलासिनी, बर्वेपणी गर्भित काही स्त्री अति गलिच्छ. बघा काही उगाच रदाळवाणी राहतात. त्याला चांगलं राव वाटत नाही, चांगलं खावा वाटत नाही, उगाच गचाळवाणी. काही आळशी असतात, काही महाडाकिनी असतात. एखादी नाजूक विलासप्रिय तर कुणी आपल्या सौंदर्याचा गर्व करणारे असतात. अशा काही स्त्री असतात. तैशी नव्हे माझी पत्नी सदा अनुकूल मज लागुनी, मदशेवर ते अनुरूपपणी धर्मपत्नी धार्मिक. तसं तो कपत पक्ष म्हणतोय काय अशा असत्या. तो माझी बायको तशी नव्हती ना. माझी बायको मला लय अनुकूल होती, माझं लय हिताचं करायची, माझी लय सेवा करायची का नाही. आता ती गेली ना म्हणून तशी माझी स्त्री आची दुर्गुणी नव्हती. ती मला अनुकूल होती, धार्मिक होती, माझ्या मनाप्रमाणे ती वागत असे. मी जेव्हा धर्मी तत्पर तेव्हा धर्माशी ती अति सादर, मज कामी जेव्हा आदर तेव्हा ते काम चतुर कामिनी. बघा माझी पत्नी माझ्या सत्कर्माला मला सहाय्य करत असे. चांगले कर्म करायला ती काय करायची सहाय्य व्हायची. माझी कोणतीही इच्छा पूर्ण करण्यास ती सदा तत्पर असायची. मी एखादी इच्छा केली ना की लगेच हजर माझ्या सेवेला. म्हणजे एवढी सेवा भाव करणार होती, म्हणजे एवढा सेवा करायची ती माझी, एवढं माझ्यावर तिचा विश्वास होता. म्हणजे सर्व गुण संपन्न होती ती. कशी होती. सर्व गुण संपन्न होती. माणूस गेला ना बरं का की त्या माणसाचे सगळे त्याला काय दिसतात चांगली गुण दिसायला लागते त्याला. आणि ती गुण आठवून रडत असतो. असल्यावर मात्र न दिसत त्याला. मज वाचुनी तत्वता न भजे अनिका देव देवता, मज सांगून नैवचे तीर्था, माझे वचन सर्वथानुल्लंघे. माझ्या वाचून ती कोणत्याही देवाची भक्ती करत नसे. बघा तिला कोणता देव आवडत नसा, फक्त मीच एक. तिचा पती हाच देव तिचा होता. मला सोडून ती तीर्थाला कधी जात नसे, माझ्या शब्दाला पूर्ण मान देत असे. असं बोलणं बरं का ते कपोत पक्षाचं. आता हे बोलणं म्हणजे उदाहरण कपोत पक्षाचं आहे, पण हे सगळं आहे कोण. हा पुरुष आहे मानवामधला मानव.
येव रूप गुण कुलेशील मजशी सदा अनुकूल पतिव्रता जे केवळ पत्नी निर्मळ पै माझी रूप गुणशील संपन्न पतिव्रता माझ्या मनाला अनुकूल निष्कलंक साध्वी पत्नी. बघा माझी कशी होती, रूपाने चांगली होती, गुणवान होती, शील संपन्न, बघा चारित्र्य तिचं चांगलं होतं, पतिव्रता होती, माझ्या मनाला अनुकूल, मला फार आवडणारी होती. बघा माझं मन प्रसन्न होतं तिच्या बाबतीत, ती निष्कलंक साध्वी होती, अशी माझी पत्नी होती. एवढं काय करतो तो, तिचे गुणगान गातोय. मद सांगोनी शून्यग्रही पुत्रे सहित साध्वी पाही जात्यशे स्वर्गाच्या ठाई मजा पायी घालूनी. आणि भगन अशी असताना माझे गुणवान पत्नी गुणवान मुलं आज मला शून्यगृहामध्ये म्हणजे मला एकट्याला सोडून पुत्रासह स्वर्गात निघून गेली आणि मी मात्र आता एकटाच इथं पडलो आहे. आता मी ह्या अपसंकटामध्ये पडलोय, आता मी काय करू एकट्या राहून इथं, असं ते कपोत पक्षी म्हणतोय. सोहम शून्यम गृहेम दिनो मृत दारो मृत प्रजा जी विषय किमर्थ वा विदुर दुःखा जीविता. श्लोक क्रमांक 70. असा मी दीन विदूर, विदूर म्हणजे कसा, पत्नीहीन म्हणजे पत्नी वारलेला असणारा का नाही, पत्नी नष्ट झालेली, म्हणजे आपण जसं काय म्हणतो ना विधवा का नाही, स्त्रीला विधवा, तसं पुरुषाला विधूर म्हणायचं. पुत्रहीन दुःखमय जीवित असलेला आता या शून्य घरात कशासाठी जगू. नाशिले श्री नाशिल्या प्रजा येत म्या राहावे कवण्या काजा दुःखे प्राण जाईल माझा लोक लाजा निंदित. स्त्री गेली, पुत्र गेले, आता मी जगून तरी काय करू, कशाला जगू मी आता. बघा म्हणून दुःखाने तर माझे प्राण आता जाऊ पाहत आहे, तेवढं दुःख झाले, आता मात्र मी काही जगत नाही असं म्हणतोय आणि आक्रोश करतोय, रडतोय असं बोलता बोलता. एवढे अंगी वाजले दुःख काय लौकिकी दाखवू मुख भंगले संसाराचे सुख जिता मूर्ख म्हणतील. माझ्यावर एवढे मोठे संकट कोसळले आहे, मी आता कुणाला तोंड दाखवू. कुणी मी बघितलं की म्हणते मला म्हणते बघा रे बिचाराची बायका मुले गेली म्हणून का नाही, असं मला हिनावते सगळे. आता माझा सगळ्या ठिकाणी अपमान झाला, सगळ्यांचा संसार कसा सुखरूपाने चाललाय, सगळ्यांचा संसार कसा चाललाय, आनंदाने चाललाय, आणि माझा मात्र काय झाला, संसाराचा नाश झाला. आता मी काय करू राहून इथं. आता दुःखाने त्याचा अंतकरण कसं होतंय, विवळ होते, पार अंतकरण रडतंय त्याचा आता आतून, त्याला दम निघत नाही. माझ्या संसाराचा पूर्णपणे नाश झाला, माझ्या जीने आता लोकांच्या दृष्टीने हास्यपद झाले. आता काय लोक मला हसणार आणि मीच मूर्ख ठरेन. आता लोक काय म्हणणार, मूर्ख आहे आता, येडे म्हणजे याला सांभाळता आला संसार स्वतःचा काय म्हणतात का नाही लोक, सांगा बरं तुम्ही. त्याला काय करता आलं म्हणतात, त्यांनी काय केले संसारामध्ये, सगळे म्हणतात, नातेसंबंधी म्हणते, शेजारी पाजारी म्हणते, भावकी म्हणते का नाही. जळो विधुराचे जिने सदा निंदे लाजिरवाने नये श्राद्धीचे अवतने सदा वसने एकाएकी. हे विदुराचे जीवन आहे ना, म्हणजे निंदे, म्हणलं निंदे नकोच म्हणले. आता हे विदुर म्हणजे थोडक्यात विधवा सारखं का नाही, म्हणजे विधवा म्हणजे नवरा नसलेली स्त्री का नाही, नवरा मेलेली स्त्री, आणि विदुर म्हणजे पत्नी मेलेला पुरुष. म्हणून सर्व काळ एकटे पडून राहावे लागते. आता लोक मानाने जेवायलाही मला बोलवत नाहीत. बघा पहिले कसं जोडीने जेवायला बोलवायचे, आता मात्र माझा परिवार गेलाय, तर आता मला लोक काय करतात, सगळी माझी निंदा करतात. आता मला कोण कार्यक्रमाला बोलवत नाही. विधवाला बोलवतात का कोण कार्यक्रमाला, शुभ कार्याला, तसं म्हणजे विधुराला पण कोण बोलवत नाही शुभ कार्याला. म्हणजे त्याची स्त्री मेलेली म्हणजे गल्ला का बोलवा. म्हणजे शुभ कार्याला म्हणजे कसे पाहिजे, लक्ष्मी आणि नारायण हे दोघं जोडीने आले पाहिजे म्हणले आपले शुभ कार्याला का नाही. पण आता ह्याची लक्ष्मी निघूनच गेली म्हणजे नको याला बोलवायला. तसंच आहे का नाही. स्त्रीला तरी कसे म्हणतात, नाही म्हणते ती सुवासिनी नाही म्हणतात. आता ती विधवा आहे, तिला नका बोलू. म्हणजे कसं जी नाही, सगळं दुःखमय जी नाही ना, त्यामुळे म्हणतो नको आता, म्हणतो हे असं. येशिनी वसता ये लोकी शून्य गृही एकाएकी धड गोड न मिळे मुखी परम दुःखी मी होईन. मला या परिस्थितीत ओसाड घरट्यात एकटेच राहावे लागते. बघा ना, एवढं मोठं घर बांधले आम्ही, एवढा मोठा बांगला बांधलाय. आता त्याच्यामध्ये एकट्यानेच राहायचं, माझी मुलं नाही, बायको नाही. प्रत्येक खोलीमध्ये गेले की ते मुलांची आठवण येते, त्या बायकोची आठवण येते, ते अशी फिरायचे, मुलं अशी खेळायचे, बागडायचे, आणि आता मी फक्त एकटाच त्यांचा आठवण काय होतोय, कुजत बसलोय आता, कुजत अंतःकरणाने. काय वर्णन केलंय बाबा. तासत्थैवा वृत्तानम शिगिर भ्रू मृत्युग्रस्तानि चेष्टता स्वयं च कृपणम शिक्षु पश्यन्न प्यू बोधा पतत. श्लोक क्रमांक 71. असा विलाप करून तो कपत पाशबद्ध होऊन मृत्यू पावणाऱ्या त्या सर्वांना पाहत असूनही दीन व मूढ झाला आणि स्वतःच त्या जाळ्यात झेप घेऊन पडला. आता काय होतं, मित्र जगून काय करू, आता मुलं गेली, बायको गेली,
आता मी तरी कशाला थांबू बघा. आता त्याला कळलं नाही का सगळं बघा, त्याने सगळा विचार केला. पण ते हे मोह जी माया आहे, ह्या मायानी काय केलं, त्या स्नेहाच्या पाशामध्ये त्याला बरोबर बांधला का नाही. हा, स्नेहाच्या पाशा बांधून त्यांनी ते बरोबर काळ रुपये जाळ्यामध्ये त्याला घेऊन खिचून घेतलं, त्याला उडून घेतलं का नाही कुणी, हे मायेने. मग या इसये बोलून केले काय, मृत श्री पुत्राकडे पाहे, काळापाशी बांधली आहे चेष्टा राही निशेष, असे बोलतोय तो. आणि एकीकडे मेलेली मुलं, मेलेली बायको त्यांच्याकडे पाहतोय, आणि एकीकडे असा विचार करतोय. आणि मग ती मृत्यूच्या पाशामध्ये जखडलेली असताना त्याची सगळी हालचाल बंद पडलेली होती. त्यांनी ओळखून घेतलं होतं, त्यांचा काय झाला, प्राण निघून गेला. येशे देखता ही अबुद्धी, विवेक न दरीची बुद्धी, आपण जाऊन त्रिशुद्धी जाळ्यामध्ये पडेला बघा. आणि असा असणारा मूर्ख, त्याने विवेकाने चांगला विचार केला नाही, साराचा विचार केला नाही त्याने बघा. त्याने असाराच विचार केला आणि काय केली शेवटी तोही ते सगळ्याला पाहिलं. आणि कुठे जसं त्या स्पष्ट दिसत होते ना ते सगळे मेलेले, तरी त्या मूर्खाने, त्या पक्षाने, अविचाराने त्या जाळ्यामध्ये उडी टाकली आणि तोही त्यांच्या बरोबर गेला. मेल्या मागे मरणे, देखो हेची सर्वाशी करणे, परिजन्म मृत्यू निवारणे, हे सार्थक म्हणणे धरीचे. एक मनुष्य मरण पावला की त्याच्या मागून दुसरा मरण पावतो, हे सर्व नेहमी पाहत असतात. तर आपली जन्म मरणातून सुटका करून घेण्याचा निर्णय कोणीच प्रयत्न करत नाही. बघा ना, तो मेला म्हणून हाही मेला, पण त्याने असा विचार केला का, अरे हे तर गेलेच, आपल्याला एवढा अनमोल जन्म मिळालेला आहे मनुष्याचा, मग आपण आपलं काय करू, आपलं हित करून घ्यावा. हा कधी त्यांच्या ठिकाणी विचार आला का, नाही आला. ते गेले, हाही येडा गेला आणि बसला परत गुत्तात आणखीन. आता हा, तसं प्रत्येक जीवाचं चाललंय का नाही, चाललंय का नाही प्रत्येक जीवाचं, सांगा बरं. कोणी येडं होऊन गेलं, कोणाला अटॅक येऊन गेले का, माझा सगळा परिवार गेला म्हणून. तसा थय वृत्तानाम झालं होतं नाही का आपलं. मग पहा श्री पुत्राकारणे, आपुलाही जीव देणे, परी भगवत पदवी साधने, हे न म्हणे सर्वता पहा. त्या कपोताने आपली श्री पुत्रासाठी त्यांनी त्याचाही जीव देऊन टाकला, पण परमेश्वराची भक्ती करावी हा त्याच्या मनामध्ये रुचलं नाही. आपण आपलं कल्याण करून घ्यावा, भगवंताची प्राप्ती करून घ्यावा, आणि ही कायमच असं आहे ना, त्यापेक्षा आपण ह्या जन्मातून आता परत जन्मच नाही झाला पाहिजे ना आपला परत काय झाला नाही पाहिजे, जन्मच झाला नाही पाहिजे. ही परत नको, ही कल्पांती असणारी जे दुःख आहे ना जन्म मरणाचं, ये जन्माला आयुष्यभर दुःख भोग, परत मर, परत जन्माला ये, परत आयुष्यभर दुःख भोग, परत मर, हे जे ना हे कायमचं बंद करून टाकू, असा त्याला विचारच येत नाही कधी. असा असणारा तो येडा काय होऊन गेला, तो मरून गेला तो त्यांच्या बरोबर नादी लागून. तम लब्धम लब्धकम क्रूराम, कपोतो गृहे मे दिनम, कपोत कानक कपोतींच सिद्धार्थ प्रययो गृहम. श्लोक क्रमांक 72. तेव्हा तो पारधी त्या गृहस्थाश्रमी कपोतीला व त्यांच्या पिल्लांना घेऊन कृत्यकृत्य होऊन आपला घरी गेला. बघा आता, जाळी पडला कपोत दुर्बुद्धी, झाली लुब्धकाची कार्यसिद्धी, सह कुटुंब घेऊन खांदे नेगे पारधी निजस्थाना. अशा रीतीने तो मूर्ख कपोत जाळ्यात पडताच पारद्याचे काम झाले. त्याने जे जाळ टाकलं होतं त्याचं काम झालं. त्या पाखरांना उचलून घेऊन तो पारधी आपल्या घरी निघून गेला. आता यांची कथा संपली, कोणाची, कपोत आणि कपोतिनीची. आता ते कुणाकडे येते भगवंत, जीवाकडे येते, मनुष्याकडे. आता बघा, ऐसा जो कोणी गृह मेदे, त्याही सर्वता काळ साधे, जैशी कपोत्याची बुद्धी तैशी सिद्धी गृह मेद्या. बघा, असा जरी कोणी एखाद्या घरावर बर का मोह ठेवणार असेल, गृहस्थ आश्रमी जो असतो ना, घरावर, बायकोवर, मुलांवर प्रेम करणारा का नाही, त्यांच्यावर आसक्त होणारा, त्याला काळ तात्काळ ग्रासत असतो. बघा, जेवढं त्याचं बायकोवर, मुलांवर, त्याच्या परिवारावर प्रेम असतं ना, तेवढा काळ त्याला जास्त त्रास देत असतो. बघा, काय करतो, जास्त त्रास देत असतो. म्हणून कपोताची जशी आपल्या कपोतीवर व पिलांवर आसक्त होती, तशीच गृहस्थ आश्रमी माणसाची आपल्या कुटुंबावर आसक्ती असते का नाही, असते का नाही, तसंच असतं. म्हणून बाळकाच्या काकुळते, मरण पावली कपोती, ऐसे देखत दुर्मते, तेच निश्चिती उडी घाली. बघा, प्रथम पिल्लांच्या मृत्यूच्या शोकाने व्याकुळ होऊन त्या कपोतीने त्या जाळ्यामध्ये उडी टाकली, तिचा मृत्यू झाला. आणि तिचा मृत्यू झालेला पाहून ते कपोत पक्षाने काय केलं, त्या जाळ्यामध्ये उडी मारली आणि त्यांनी प्राण सोडून दिला. अशा पद्धतीने पूर्ण परिवाराचा काय झाला, सर्वनाश झाला. कशामुळं, दुर्बुद्धीमुळं. मग या परी तो
कुटुंबाची मेधा वाहता मरण पावला सर्वथा विवेकचित्ता न धरीची. याप्रमाणे तो असणारा पारवा, तो असणार कबूतर आपल्या कुटुंबावर आसक्त ठेवल्याने त्याने त्या चित्तामध्ये कोणताही विवेक केला नाही. बघा, सारा चांगला विचार त्याने केला नाही बरं का. म्हणून विचार लय महत्वाचा आहे. आपण काय विचार करतो त्याच्यावरती लय अवलंबून आहे. आपण कोणता विचार करतो, चांगला करतो का वाईट करतो. म्हणून आपला जो विचार असेल ना तो शास्त्राला धरून असावा, शास्त्राला सहमत असावा तो आपला विचार. नाही तर उगाच काहीतरी विचार करत बसायचा आणि मग आम्ही चांगला विचार केला होता, आम्ही चांगलाच विचार करतोय असं जर नाही चालत. एवं कुटुंब्या शांतात्मा द्वांदा रामपत त्रिवत पुशन कुटुंबम कृपणः सानुबंधो वशीदती. श्लोक क्रमांक 73. वरील दृष्टांताप्रमाणे ज्या मनुष्याचे चित्त अस्वस्थ असते व जो विषयातच रमतो असा गृहस्थ आपल्या कुटुंबाचे पोषण करण्यातच मूढपणे अडकलेला असतो, तो आपल्या कुटुंबासह नाश पावतो. बघा आता काय केलं पाहिजे. ऐसा कुटुंबी गृहस्थो कुटुंब पोषणी आसक्तो विषय वासना अशांतो पावे घातू सह कुटुंब. बघ, असा कुटुंबी गृहस्थ कुटुंबाचे पोट भरण्यासाठी आसक्त झालेला असतो आणि त्याचा विषय वासना अतृप्त राहून तो शेवटी कुटुंबासह अधोगतीत जात असतो. तो जातो आणि आपल्या पूर्ण कुटुंबाला अधोगतीला घेऊन जातो. म्हणून घरातली एक युक्ती चांगली असेल ना, बरं का, मेन युक्ती जर चांगली असेल ना तो स्वतःचं कल्याण करून घेते पण आपल्या बरोबर आपल्या पूर्ण कुटुंबाचं कल्याण करून घेत असते. म्हणून घरातल्या एक युक्तीला जर कळलं ना, चांगल्या युक्तीला, की खरं सत्य काय आहे, खरं सुख कुठं आहे, परमार्थ हेच खरं सत्य आहे, परमार्थ प्राप्त करणं मी कोण आहे, आपली ओळख करून घेणं हे ज्याला समजतं ना तो अख्ख्या कुटुंबाचं कल्याण करून घेत असतो. पण जर मेन माणसाला नाही कळलं ना तर त्याचाही नाश करून घेतो आणि कुटुंबाचाही नाश करून घेत असतो. म्हणून गृहासक्ती गृहाश्रमो तो केवळ द्वंद्वाचा आरामो कपोत्या यायसा पडे भ्रमो वृथा जन्म दौडावा. घराची आसक्ती व गृहस्थाश्रम हे द्वंद्वाचे आगर आहे. बघा, घराची आसक्ती आणि गृहस्थाश्रम आहे ना हे काय द्वंद्व म्हणजे काय द्वैत्वाची मूळ आहे. द्वैत जे तयार होते ना ते कशामुळे तयार होते, ह्या दोन गोष्टींमुळे तयार होते. त्यामुळे कपोत पक्षाप्रमाणे त्याला भ्रांती पडते. त्या जीवाला, त्या मनुष्याला काय होतं, त्याला सुद्धा भ्रांती पडते. म्हणून त्याने आपला जन्म असा व्यर्थ घालू नये. म्हणून त्या जीवाने काय केलं पाहिजे, त्या मनुष्याने त्या कपोत पक्षी जे आहेत ना त्यांच्याकडे शिकून घ्यावा यांच्या कथेमधून आणि स्वतःचा जीव त्यांनी सुद्धा काय केला पाहिजे, त्याचं कल्याण करून घेतलं पाहिजे. त्याने आपला व्यर्थ जन्माला आलाय ना, मग तो जन्म त्याने व्यर्थ गेला नाही पाहिजे त्याचा, असं त्याने काहीतरी करून घ्यावा. या प्राप्त मनुष्यम लोकम मुक्तीद्वाराम प्रावृतम गृहेषु खगवस्तम सक्तस्त मारुडच्युतम विदुः. श्लोक क्रमांक 74. मुक्तीचे उघडलेले द्वारच अशा मनुष्य जन्माला येऊन जो मनुष्य पक्षाप्रमाणे कुटुंबातच आसक्त राहतो त्याला आरूढ पतित म्हणतात. म्हणजे चांगल्या स्थितीत येऊनही कुबुद्धीमुळे तो पतित झालेला म्हणतात. बघा, येऊन या कर्मभूमीशी जो पावला उत्तम देहाशी त्याही माझी उत्तमता कैसे अग्रवर्णाशी पैजन्मे. या जगात उत्तम देहात जन्म मिळाला. बघा, आता ह्या जगामध्ये आपल्याला जन्म मिळालाय, मनुष्याच्या जन्माला आपण आलोय आणि ह्याच्या मनुष्य जन्माला येऊन सुद्धा आपण कुठं आलोय, जन्माला भारतभूमीमध्ये आलोय. भारतभूमीमध्ये सुद्धा जे संतांचे जे राष्ट्र आहे असे असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये आपण जन्माला आलोय आणि तरी पण जर आपण असा चांगला नाही विचार केला तर काय उपयोग आहे आपला. म्हणून म्हणजेच मानव देहात जन्म मिळाला म्हणजे आपल्याला काय झालंय, आपल्या कल्याणाचा मार्ग आपल्याला मिळालेला असतो. आलिया मनुष्य देहाशी मुक्तीची दारवंटा मुक्त त्याशी लवनिमेष सर्व दिशी याव जन्मेशी मोकळा. त्याला मुक्तीचे द्वार सदा मोकळे असते. एकदा मनुष्य जन्म मिळाला ना, प्रत्येक मनुष्य जन्माला मुक्तीच्या मार्गाने जाऊन मुक्ती प्राप्त करून घेता येते प्रत्येक मनुष्य जन्माला, पण त्यांनी तो प्रयत्न केला पाहिजे. कारण मुक्ती मिळवण्याचं सामर्थ्य काय हे प्रारब्धावरती नाही, हे आपण आपलं केलं पाहिजे. म्हणून एका दिवसात एक क्षणातही तो जन्म मरणातून सुटू शकतो. बघा, एका दिवसामध्ये एका क्षणामध्ये जन्म मरणाच्या पेहऱ्यातून तो सुटू शकतो. एवढं सामर्थ्य. फक्त त्यांनी काय केलं पाहिजे, चांगला विचार केला पाहिजे, नेमकं मला काय करायचंय ते. आणि हा मनुष्य जन्माचे का असा आहे की काय करतो, या सगळ्या बंधनातून सोडून काढत असतो आणि गुतावणार पण कोण आहे, मनुष्य जन्माचे. म्हणून नेमकं आपल्याला गुतायचंय का सुटायचंय हा चांगला विचार त्या मनुष्याने केला पाहिजे. गुतायचं असेल ना तर आतापर्यंत किती दुःख भोगले त्यांनी, मग आता परत येऊन पण दुःख येऊ, परत जन्माला येऊन परत दुःख भोगत बस. बरं, तू आता हे जन्मामध्ये आला, जन्माला दुःख भोगतोय, प्रयत्न कसा करतोय, ते सुख प्राप्त करण्यासाठी करतोय ना, मग त्याने खरंच सुख कुठे ते शोधलं पाहिजे का नाही.
उगाच साधू संतांनी सांगितलं नाही आजा मेला पंजा मेला बापा ही मसना गेला देखता देखता ना तू पण तो ही तैसा झाला. मागची हिस्ट्री बघ ना म्हणले तू काय झाले ते इतिहास बघ म्हणले मागचा सगळा. कोण कोण गेले कोण कोण जन्माला आलं कोण कोण गेलं. कधी कोणाचा प्रपंच पूर्ण झाला का. कधी प्रपंचात कोणाला सुख मिळालं का. मग त्याचा विचार करून तरी त्याने जागा व्हावा का नाही व्हावा. शिवही जागा होत नाही आणि ज्यांनी त्याला जन्माला घातलेला असतो तो जागा झालेला नसतो. तेही त्याला समजून सांगत नाही. ते पण म्हणतो मी मागून असं आले चालत मी पण तसंच केलंय आणि तू पण तसंच कर. म्हणजे काय कर ह्याच्यामध्ये गुथ या प्रपंचामध्ये आणि दुःख भोग आणि हे जन्मानं भोग दुःख. पण त्यांनी चांगला विचार केला पाहिजे म्हणून ते सांगतात इतरा वर्णांची हे गती मा ब्राह्मण तरी पुण्यमूर्ती ते सदा मुक्तची असती वृथा आसक्ती गुंतले. बघा एकनाथ महाराज म्हणतात जर इतर वर्णांची अशी सोय आहे मग ब्राह्मण तर साक्षात पुण्यमूर्तीच आहेत. म्हणजेच फार मोठ्या पुण्याने त्यांना ब्राह्मण जन्म मिळत असतो. त्यांना मुक्ती सहज साध्य असते. बघा ब्राह्मणाला मुक्ती प्राप्त करणं लय सोपं आहे पण हे ते न ओळखता वृथा आसक्तीत गुंतात. बघा पण ब्राह्मण सुद्धा काय करतात हे ओळखत नाहीत. आपल्याला एवढा सोपा धर्म मिळाला म्हणून काय मार्ग मिळाला आपल्याला ब्राह्मण जन्माला पण आलोय आपल्याला सहज मुक्ती प्राप्त करता येते हे ते ओळखून घेत नाही. ते सुद्धा येडे काय करतात ह्या मोहमायमध्ये गुंततात आणि लोभाच्या नादी लागतात आणि बंधनामध्ये अडकून बसतात. विद्वांस आणि वैराग्य ते ब्रह्मादिका लभे भाग्य वृथा आसक्ती केल्या अभाग्य शिन्नदारा सांग वेचले. ज्ञान असून वैराग्य असणे हे ब्रह्मदेवादी देवताने साध्य होत नाही. बघा ज्ञान वैराग्य हे ब्रह्मदेव जरी असं ना ब्रह्मदेव त्याला सुद्धा देवाला सुद्धा काय होत नाही साध्य होत नाही. पण ते ज्ञानी असले तरी विषय विरक्त नसतात. काहींच्या ठिकाणी ज्ञान असतं पण वैराग्य नसतं. संसारामध्ये विरक्त नसतात त्यामुळे विषय लपट होऊन अखेर पतन पावतात. बघा आता एवढे मोठमोठे प्रवचन करणार येते कीर्तनकार करणार येते का नाही ज्ञान सांगणार आहेतच नाही सगळे. मग हे ज्ञान सांगत नाही का शास्त्राचं सांगतात पण त्यांच्याकडे वैराग्य आहे का त्यांच्याकडे विरक्ती आहे का नाही ना. त्याला संसार हवा असा वागतोच ना त्याला संसारातले भोग त्यांना मिळावे असे वागतातच ना. म्हणजे असं आहे ते. म्हणून मनुष्य देही गृहासक्तू तो बोली जे आरूढ चित्तू कोपत्याचे परी दुःखितू सिद्ध स्वार्थ नाशिला. मनुष्य जन्म प्राप्त होऊन तो जर घरावर आसक्ती ठेवतो तर पडत मूर्ख होय. बघा एक तर मनुष्य जन्माला आलाय आणि ते घरावर आसक्ती ठेवली. घर म्हणजे काय चार भिंतीचं घर नाही बरं का. त्या घरामध्ये राहणारे जे कुटुंब आहेत ना परिवार त्याचा सगळा त्या सगळ्या परिवारावरती त्याने आसक्ती ठेवली आणि हेच काही पडत मूर्ख आहे. पडत मूर्ख त्याला कळून ती मूर्खासारखा वागवते का नाही. हे आपले हित टाकून दिलं त्यांनी आणि त्या कपुतासारखा दुःखी झाला आणि स्वतःला त्यात बांधून घेतलं त्यांनी असं त्याचा अर्थ होतोय. थोडं राहिले आदेश संपत आलाय आता आदेश संपत आला 10-12 राहिलेत. विषय सर्वथा नाही तृप्ती आयसे श्रुती पुराणे बोलते करिता विषयांची आसक्ती थित्या मुक्ती नरदेहा. विषयातून कायमची तृप्ती कधीच प्राप्त होत नाही. बघा विषय असेच आहे की तुम्हाला कधी ती मुक्त करत नाहीत. ते गुंतून ठेव तेवढ्या पुरतं तुम्हाला समाधान तुम्हाला सुख मिळाल्यासारखं वाटतं पण ते कायमस्वरूपी सुख द्यायचं सामर्थ्य त्या विषयामध्ये वास्तविक कुठले सुख द्यायचं सामर्थ्य त्याच्यामध्ये नाही. पण आपली मनाची कल्पना आहे सुख मिळालं म्हणून. कारण आपण आशा केलेली असते ना मनाने काय इच्छा केलेली असते की तो विषय मला बघायला मिळावा आणि तो विषय बघायला मिळाला म्हणून त्याला तेवढं पुरतं सुख मिळाल्यासारखं वाटतं. वास्तविक पाहता त्या विषयामध्ये ते सुख नसतंच आहे. मग ही वस्तुस्थिती म्हणले वेद आणि पुराणे हे सांगत आले आहेत. पण मनुष्य विषयासक्त होऊन मुक्तीनं काय करता लाभ व्यर्थ अधोगतीला जातात. मुक्ती मिळायचा प्रयत्न करत नाही ते पण अधोगतीला गुंतात जास्त प्रयत्न करतात. बरं मला सांगा बरं अधोगतीला जायचं सांगावं लागतं का आणि कल्याणाचा मार्ग किती सांगावा लागतो पण कळतो का लोकांना नाही कळत. ही तर मुख्य बाग काय जीवाची ही खंत आहे मुख्य. नवल नरदेहाची ख्याती राम नामाच्या आवृत्ती चारी मुक्ती दाशी होती तो देही व्यंचिता विषयाशी. एकनाथ महाराज पुढे म्हणतात नरदेहाची थोडी विलक्षण आहे. बघा नरदेहाचं मोठे पण किती फार मोठे म्हणले थोरे. राम नामाची नुसती जरी आवृत्ती त्यांनी केली ना तर चारही मुक्ती त्याच्या दाशी होतात. किती सोपं आहे म्हणले त्याला करायच्या कलियुगामध्ये तर नुसतं त्यांनी राम 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 म्हणा तरी सगळं त्याचं होतं म्हणजे चारही मुक्ती त्याच्या दाशी होतात. अशा असूनही आज्ञा माणसे विषयाच्या आसक्त होतात आणि नरदेह आपल्याला मिळालेले जे मनुष्य जन्म आहे ते फुकट मिळायला लावतात. किती शोकांतिक आहे मोठी का नाही. विषय सुखाची आसक्ती कोणा नाही झाली तृप्ती मृगजळाची या प्राप्ती किवी निवृत्ती तृषार्थे. अरे म्हणजे विषयाची आसक्तीने आतापर्यंत कधीच कोणीही तृप्त झालेलं नाही. आतापर्यंत कुणी झालं नाही का नाही. आजोबा नाही पंजोबा नाही आई नाही वडील नाही कुणीच नाही. खापर पंजोबा नाही झाले कुणी आतापर्यंत सांगा बरं. आहे का तुमच्या म्हणजे पाण्यामध्ये मागचं कोण सुखी झाले प्रपंचामध्ये. आता कारण माझ्यापेक्षा तुम्ही जास्त चिंद्र येतं मला मोठे आहेत तुम्ही. मग तुमच्यामध्ये तुम्हीच्या पाण्यामध्ये नाही म्हणले माझ्या पाण्यामध्ये कसं असणार आहे
हा, म्हणून मृगजळ पिऊन कोणाचे ताण कशी भागणार सांगा बरं. मृगजळाचं पाणी पिऊन ताण जाते कोणाची. आणि येडे सगळे मृगजळाच्या पाण्याच्या पाठीमागे लागले. आणि कधी त्यांची ताण जाते सांगा बरं. आणि ताण तरी लागली त्यांना, कशाची, सुखाची ताण लागली. आणि सुख कुठे शोधतात ते, जिथं नाही तिथं. कधी यांना सुख मिळेल बरं. या लागी जाणतेनी मनुष्य, नरदेहाचे आयुष्य, विषयाचे सायाशे, व्यर्थ कापिशे कष्टते. म्हणून पण चांगले जाणते लोक बघा, ज्यांना चांगलं कळतंय ना, ज्यांना चांगलं समजतंय ना, त्यांना नरदेह प्राप्त झालेला असला तरी विषयांच्या विवंचनेने काळ व्यर्थ घालवतात आणि कष्ट होतात. बघा, चांगले जाणते म्हणजे कुणाला, चांगले शास्त्र कीर्तनकार प्रवचनकारांकडे विषय आला आता. हे जे यांना जाणता म्हणावं लागेल ना, त्याला शास्त्र कळताय ना सगळं. साधू संतांनी काय सांगितले, साधू संतांनी काय केले, त्यांना सगळं माहिती आहे का नाही का माहिती सांगा बरं तुम्ही. प्रवचनामधून कीर्तनमधून ते कथा सांगत आहेत, त्यांचं चरित्र गात आहेत, शास्त्र काय सांगतात, ज्ञानोबा काय सांगतात, तुकाराम महाराज काय सांगतात, एकनाथ महाराज काय सांगतात, हे सगळं सांगत आहेत. म्हणजे जाणते ऐका नाहीत, पण तरी सुद्धा ती काय करतात, नाही ना माझं पाकिट दे ना, 50,000चं पाकिट द्या, 40,000चं द्या. म्हणजे काय कुठे गुतले ते, विषयामध्ये गुतले. पळवाट काय काढतात, आम्ही गोपाळन चालू केलंय, आम्ही अनाथ आश्रम चालू केलंय, आम्ही ही सेवा चालू करतोय, आम्ही ती सेवा चालू करतोय. अरे ती सगळी सेवा झाली, पण ती गुंतणच झालं. ती काय झालं, ती गुंतणच झालं. म्हणून नरदेहा ऐसे निधान, अनायासे लादले जान, सांगती सांगती अभिमान त्याने समाधान पावशी. म्हणून हे मानवा, तुला जर नरदेहाचा ठेवा अनायासे लाभला आहे ना, आता काय म्हणजे काय झालं, तुला नरदेहाचा ठेवा म्हणजे मनुष्य जन्म तुला प्राप्त झालाय. आणि असा मिळालेला मनुष्य जन्म तू आता अधिकोतीला सोडू नको, त्याचा अभिमान सोडतो आणि काय कर, समाधानी हो. अभिमान सोडला की तू समाधानी होशील. तू का म्हणे अभिमान गेला आणि तू का म्हणे देव झाला. देव म्हणजे सुख आहे. पुढे ती नरदेहाची प्राप्ती होईल येथे नाही युक्ती, या लागे सांगून विषयासक्ती, भावी श्रीपती भजावा. म्हणून पुढचा जन्म मानवाचा मिळतो का नाही मिळतो कोणाला खात्री आहे का. आता मनुष्य जन्माला आपण आलोय, परत मिळेल त्याची खात्री आहे का आपल्याला, नाही. मग अशी खात्री नसताना आपण का बरं एवढा हे राहतोय, म्हणजे बेसावध आपण राहतोय. हा, विषयामध्ये गुंततो ना, माझी जमीन, माझं जमलं, माझं घर, माझं दार का नाही, माझी संपत्ती, माझा इस्टेट, माझा परिवार, गुंतला नाही याच्यामध्ये जीव. आणि आलाय कशासाठी आलाय, सुटका करून गेला आलाय, आणि तो जास्त गुंतत गेलाय परत. म्हणून विषयाची आसक्ती टाकून द्या, आणि म्हणून हे श्रीपतीची भक्ती करावी. काय करावा, त्या भगवंताची भक्ती करावी. कलियुगी सुगम साधन, न लगे योग याग त्याग दान, करिता निर्लज्ज हरिकीर्तन, चारी मुक्ती चरण वंदिती. कलियुगात भक्ती हे सगळ्यात सोपं साधन आहे. म्हणून यज्ञ याग बघा, यज्ञ याग करणं, त्याग दान इत्यादी काही करावे लागत नाही. सर्व संकोच सोडून द्यावा आणि एकाग्र चित्ताने हरिकीर्तन करावे, हरिभजन करावे, म्हणजे चारही मुक्ती त्याला सहज प्राप्त होत असतात, त्याला वंदन करत असतात. इकेसाठी परिस पालटे, येता का मानिती ओखटे, तैसा कीर्तनाचे नेटे पाटे, देव भेटे प्रत्यक्ष. विटेच्या बदल्यात जर परिस मिळाला तर कुणाला दुःख वाटेल का सांगा बरं. तसंच मले हरिकीर्तनाच्या बदल्यात जर निश्चयाने प्रत्यक्ष देवाचे दर्शन झाले तर पण वागतात कुणाला, हरिनाम घ्यावं म्हणून. एका जनार्दनो म्हणे, नश्वर देहाचे साधने, जनी जनार्दनो होणे, हे मुद्रा तेने लाविले. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात, हा जो नश्वर देह, ह्या देहाच्या साह्याने जगात असणारा जो जनार्दन आहे, तो जनार्दनच आपण होऊन जावं, म्हणजे जगतच आपण होऊन जावा, हीच एकनाथाची नाममुद्रा होय. काय, हेच खरं नाममुद्रा आहे म्हणले एकनाथ महाराजांची. म्हणून तुम्ही ते नाम घ्या आणि काय होऊन जा, तुम्ही विश्वास होऊन जा. तुम्ही आता विश्वात्मके देव का नाही, विश्वाचा आत्मा असणारा असा असणारा देव का नाही, तो देवच आपण होऊन जातोय. पण घेतलं तर बरं का घेणाऱ्याला. एका जनार्दन शरण, तव जनार्दनू झाला एक पण, जैसे सुवर्ण आणि कंकण, दोनावी जाण एक ते. म्हणून एकनाथ जनार्दन स्वामींना शरण गेले आणि तो नवल असे घडले म्हणले. बघा ना म्हणले, जनार्दन आणि एकनाथ हे एक रूपच आहे, एकच म्हणले. सोने जसे सुवर्ण आणि कंकण या दोन्ही ठिकाणी एकच असते, तसं मला हे दोघं एकच आहेत. तोची एका एकादशी, श्रीकृष्ण सांगे उद्धवाशी, अवधूत सांगे यदोशी, गुरुपदेशी उपदेशू. याप्रमाणे अवधूताने यदुराजाला केलेला हा उपदेश होता, तो श्रीकृष्णाने उद्धवाला भगवंतांच्या 11व्या स्कंदामध्ये सांगितला. आणि तोच उपदेश जनार्दन रूप असणारे जे एकनाथ महाराज आहेत त्यांनी तो निवेदन केला. इति श्रीमद्भागवते महापुराणे 11 स्कंदे श्रीकृष्ण उद्धव संवादे यद्वावधूत इतिहासे एककारकिकया समाप्ताध्याय 7. श्रीकृष्णार्पणमस्तु. पुंडलिका वरद विठ्ठल.